आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्याला यश मिळावं यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईला अनवाणी पायी दंडवत घालण्याचं नवस करवीर तालुक्यातील सांगरूळचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सुशांत नाळे यांनी केलं होतं। यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी 8:30 वाजता 100-150 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सांगरूळपासून अनवाणी पायानं दंडवत यात्रा सुरू केली। कुडित्रे साखर कारखाना, वाकरे फाटा, दोनवडे, साबळेवाडी फाटा या ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलं। सायंकाळी 4:30 वाजता रंकाळा टॉवर इथं दंडवत यात्रा आल्यानंतर खास हलगीच्या निनादात आणि 500हून अधिक समर्थकांसोबत रंकाळा बसस्थानक मार्गे ते अंबाबाई मंदिरात आले। भर उन्हात 18 किलोमीटर अनवाणी पायानं आल्यानं त्यांच्या पायाला फोड आले होते, तर जमिनीवर सरपटल्यानं ढोबरांना जखमा झाल्या होत्या। अशा स्थितीतही त्यांनी न थकता आपला संकल्प पूर्ण केला। दरम्यान अंबाबाई मंदिरात आल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, राजवीर नरके, देवराज नरके, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, माजी उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे, अतुल नाळे, शुभम खाडे, संभाजी नाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।